हे बघा मित्रांनो, हे रात्रीची वेळ आहे, दिवसा ऊन असतं म्हणून हे मेंढपाळ बांधव दिवसा मेंढीला ऊन लागायला नको आणि त्रास व्हायला नको म्हणून हे लोकर काढण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. ही मेंढी आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल दादा, हे बघा हे लोकर काढणं चालू आहे. म्हणजे मेंढीच्या अंगावरचे जे केस आहे ते केस काढण्याचं काम चालू आहे. हे बघा या ठिकाणी रात्रीची वेळ आहे, तुम्ही आजूबाजूला बघू शकता. रात्री थंडावा असतो आणि मेंढीलाही त्रास होत नाही म्हणून या ठिकाणी अंगावरचे केस काढायचं काम चालू आहे. हे दादा तुमचं मशीन स्वतःचं आहे का, तुम्ही कशाला काम करता? असं आहे का? हां, हे बघा दादा ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजीचा फार छान असा उपयोग करताय दादा. स्वतः त्यांच्या घरच्या मेंढ्या आहे. हे बघा तुम्ही या ठिकाणी रात्रीचे लोकर काढायचं काम चालू आहे दादा. मेंढीलाही हलकं जातं एकदम आणि मेंढी ही आजारी पडत नाही आणि काही त्रास होत नाही दादा. ऑटोमॅटिक मशीन आहे या ठिकाणी. आपल्याला खास आवर्जून हा व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय मेंढीला अजिबात इजा होत नाही. प्रत्येक मेंढीच्या अंगावरचे केस काढले जातात दादा. आपल्याला वाटत असेल की त्रास होतो बा, तसं काहीच नाही. हे बघा हे मेंढीचे केस काढले गेले, चालली बिचारी पूर्णपणे मोकळी झाली. तरी दादा हे दिवसाचा उन्हाचा त्रास व्हायला नको म्हणून रात्रीचं काढताय? रात्री. अच्छा, हे तापतं आता किती मेंढी आहे तुमच्याकडे? एवढ्यात आता कात्रायचे राहिले, 100 राहिलेत आता. अजून 100 राहिले. आता रात्रभर चालेल काय? हो, रात्रभर. बरोबर. हाले आमचे अवकाळे. हो, खरं आहे दादा. मेंढपाळ लोकांचे खरोखर आले दादा, एकदम मेंढीवाल्यांची मजा आहे. नाही हो, प्रत्येक क्षेत्रामध्ये खरोखर हाल आहे मेंढपाळ भावंडाचे. हे बघा नवीन मेंढी आणलेली आहे, हे परत लोकर काढलं जात आहे, आता सुरू झालं. हे बघा हे फास्ट टेक्नॉलॉजी. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण सर्व व्हिडिओ बघणाऱ्या बांधवांना सगळ्यांना बघता यावं यासाठी खास करून हा रात्रीच्या वेळी हा व्हिडिओ बनवलेला आहे. या ठिकाणी हे बघा हे मीटर, हे सगळे वायरिंग वगैरे सगळं या ठिकाणी. खास आपल्याला बघता यावा त्यासाठी हा व्हिडिओ. आपल्यापर्यंत चांगल्यात चांगला व्हिडिओ पोचावा याच हाच प्रयत्न. सरकारने आम्हाला 2-4 मशीन दिल्या पाहिजे आमच्या अवकाळ्यात. खरं काहीतरी सबसिडीमध्ये मशीनी वगैरे जर देता आल्या तर त्यासाठी गव्हर्नमेंटने या लोकांचे फार हाल असतात दादा. आपण पण बघतो ज्याच्या शेतामध्ये जर मेंढ्या घुसून गेल्या तर काहीही जे मेंढपाळ बांधवांना जे पटतं ते मनात आपण बोलून टाकतो, एक नुकसान होतं म्हणून असं, पण ते मुद्दा म्हणून काही करत नाही दादा. प्रत्येकाचा व्यवसाय आहे, त्यासाठी प्रत्येकजण पोट भरतो. सगळ्यांनी एकोपा करून राहिले तर सगळ्यांचा फायदा आहे. हे सुद्धा आपलीच माणसं आहे दादा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.